brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जर वृक्षप्रेमींच्या आडून धर्मावर कोणी टीका करणार असेल आणि थेट कुंभमेळ्यावर प्रश्न कोणी उपस्थित करणार असेल तर त्यांचे अजेंडे आम्ही खपवून घेणार. या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक धर्मविरोधी लोक सुद्धा याच्यात सहभागी झालेले आहेत. मग जर शिंदे साहेब तिथे काही बोलत नाही आणि इथे जर त्यांचे लोक येऊन आंदोलन करत असतील तर मला वाटतं हा त्यांच्यातला अंतर्गत लूपहोल कुठेतरी आहे. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण आता तापू लागलंय. कारण की एकीकडे नाशिकचे नागरिक रस्त्यावरती उतरलेत, पर्यावरण प्रेमी रस्त्यावरती उतरलेत, आणि दुसरीकडे भाजप किंवा सरकार किंवा महापालिका ही काही आपला हट्ट सोडत नाहीये असं चित्र दिसतंय. कारणही तसंच आहे. तपोवनामधली जी काही जागा आहे ज्याच्यावरती कुंभमेळ्यामध्ये जे काही साधुग्राम होणार आहे, या साधुग्राम होण्यासाठी तिथल्या 1825 झाडांची कत्तल केली जाणार आहे अशी बातमी जेव्हापासून नाशिकच्या नागरिकांमध्ये पसरली, नाशिकच्या पर्यावरणप्रेमींमध्ये पसरली, तेव्हापासून तपोवनामध्ये हे नागरिक जमायला लागले आणि ह्या नागरिकांनी सांगितलं की ही जर झाडांना हात लावणार असाल तर आम्ही काही हे होऊ देणार नाही. त्यांचा कुंभमेळ्याला विरोध नाहीये, मात्र ह्या झाडांच्या कत्तलीला किंवा झाडं तोडण्याला विरोध आहे. आता याच्याबद्दल दुसरीही बाजू समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही नाशिकमध्ये आज आलेलो आहोत. आणि भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे जे सेलचे जे प्रमुख आहेत आचार्य भोसले ते आपल्यासोबत आहेत आणि स्पष्ट वक्ता आहेत. त्यांच्या भूमिका ते स्पष्टपणाने मांडतात. मला वाटतं या विषयामध्ये सुद्धा ते त्यांची स्पष्ट भूमिका आपल्यासमोर मांडतील. आपण त्यांनाच विचारूया की मुळात नागरिकांचं म्हणणं फार सोपं आहे. तुम्ही नाशिकमधलेच नागरिक आहात. नागरिकांचं म्हणणं फार सोपं आहे. ह्याच्यात कुठलंही राजकारण आणू पाहत नाहीयेत. जे पर्यावरण प्रेमी आहेत नाशिकमधले, जे रोज तिथे मॉर्निंग वॉकला जात असतील, फिरायला जात असतील, शुद्ध हवा घ्यायला जात असतील, त्यांचं म्हणणं साधं आहे की ही 1800 झाडं आहेत, त्या झाडांना तोडू नका, त्या निसर्गाला तोडू नका आणि त्या निसर्गाची रास करू नका आणि नाशिकचा श्वास तुम्ही काढून घेऊ नका. मात्र का असं होतंय की भाजप हट्टीपणा करतंय किंवा सरकार हट्टीपणा करतंय किंवा महापालिका याच्यामध्ये कुठलीही भूमिका घेत नाहीये किंवा काहीतरी पर्यायी जागा पण उपलब्ध आहे, पण ती पर्यायी जागा उपलब्ध असून सुद्धा मग आम्हाला तिकडेच साधुग्राम करायचंय असा हट्ट काय? झाडांची कत्तल का करायची? असं आहे, आपण फार चांगलं हे या निमित्ताने हा प्रश्न विचारला आहे. आणि खरं तर बघा असं आहे की गैरसमज कसा पसरवला जातो त्याचं उत्तम उदाहरण जर काही असेल ना तर आत्ताचं हे चाललेलं नाशिकमधलं आंदोलन आहे. बघा आज जगामध्ये जेवढे कोणते धर्म आहेत त्यातला सगळ्यात निसर्गप्रेमी, पर्यावरणपूरक असा जर कोणता धर्म असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. कुंभमेळा हा त्या हिंदू धर्माचाच एक मोठा उत्सव आहे. नाशिकचा कुंभमेळा हा काही आज भरत नाही किंवा पहिल्यांदा भरणार नाहीये. हा शतकानुशतके त्याच जागेवर कुंभमेळा भरत आलेला आहे ज्या जागेवरती हा वाद सुरू आहे. आता आपण थोडंसं मागे जाऊया. मागच्या वर्षी प्रयागराजला कुंभमेळा झाला. अलोट गर्दी त्या ठिकाणी झाली आणि इतकी गर्दी त्या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाचं सगळं त्या ठिकाणी नियोजन कोलमडलं. आज नाशिकमध्ये सुद्धा तशीच खबरदारी शासनाला घ्यावी लागणार आहे. कारण जर इतक्या मोठ्या संख्येने लोक इथे आले आणि अमाप गर्दी झाली तर याचं खापर सुद्धा केवळ नाशिकचे नागरिक नाही तर जगभरातले सगळेच लोक महाराष्ट्र शासनावर फोडणार आहेत. मोठमोठाले साधू महंत आखाडे, मोठ्या संख्येने साधू महंत येतील, अमाप गर्दी या ठिकाणी होईल. आणि मला फरक आपल्याला सांगायचा आहे. प्रयागराजचा कुंभ 15,000 एकर जागेवर भरतो आणि नाशिकचा कुंभ फक्त 350 एकर जागेवर भरतो. प्रयागराजचा कुंभ पूर्ण नदीपात्रात भरतो आणि नाशिकचा आपला कुंभ शहराच्या मध्यवर्ती भागात भरतो. म्हणजे बाहेर जायला आपल्याला स्कोप नाहीये. जी जागा पूर्वीपासून आहे त्याच जागेवर कुंभ करावा लागणार आहे. आता प्रशासनासमोरची अडचण सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. मुद्दाम मी आपल्याला दाखवायला गुगल इमेजेस काढून ठेवल्या आहेत. म्हणजे हे जे भ्रामकता जी पसरवली जाते, आता ही बघा, ही 2015 सालची गुगल इमेज आहे. सेम जागा आहे. या जागेवर 2015 साली अजिबात म्हणजे तुरळक प्रमाणात वृक्ष आहेत आणि ही आत्ताची
25 सालची ही गुगल इमेज आहे. मी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो भोसलेजी, कारण की भाजपकडनं हा दावा केलाच जातोय, मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाईट दिलाय, पण ह्याच्या मागचे मी तुम्हाला एक वेगळा मुद्दा सांगतो आणि ती इमेज सुद्धा अवेलेबल आहे. हा जो तुम्ही दाखवताय ना नकाशा 2000, हा जो काही गुगल इमेज 2015ची दाखवताय ना, ही झाडांची कटिंग केल्यानंतरच आहे. 2014ला हे टेंडर देण्यात आलं होतं आणि 2014ला जे टेंडर देण्यात आलं होतं ना, त्या टेंडरच्या वेळेला जी गुगल इमेज आहे ती अस्तित्वात आहे आणि ती अजूनही आहे. त्याच्यामध्ये झाडं मुबलक प्रमाणात होती. ही कटिंग केल्यानंतरची गुगल इमेज आहे. माझं म्हणणं त्याच्या बाबतीतलं नाहीये. माझं म्हणणं साधं आणि सोपं आणि सरळ आहे. ह्याच्यात कुठलाही धर्म नाहीये, याच्यामधलं कुठलंही राजकारण नाहीये. ही झाडं आहेत, ही झाडं प्रत्येक धर्माची आहेत. इथे राहणारा प्रत्येक माणूस वेगवेगळ्या धर्माचा आहे. त्याच्यात धर्माचं राजकारण काही येत नाही. नागरिकांचं एक सोपं म्हणणं आहे, तिकडचा येणारा प्रत्येक नागरिक काही हिंदूच नाहीये ना, बाकीच्या पण धर्माचा आहे, बाकीच्या पण पंथांचा आहे. त्यांचं म्हणणं साधं सरळ सोपं आहे, तुम्ही ही झाडं कापू नका. काय म्हणजे काय होणार, काय म्हणजे एवढं की जर ती झाडं जर नाही कापली तर फार मोठा काहीतरी हे होणार आहे. जागा पर्याय शोधू शकतो सरकारकडे. सरकार तुमचं आहे, महापालिकेत सत्ता ह्याच्या आधी भाजपची होती, अधिकारी वर्गावरती पालकमंत्री भाजपचे आहेत. मग इतका अडेल तट्टूपणा आणि हट्टीपणा का केला जातो? असं आहे, याच्यात कुठेही अडेल तट्टूपणा नाही. पण तिथे कॉर्पोरेशन काय करतं, म्हणजे त्यांनी चूक काय केली आहे की ते 10 वर्षात अतिक्रमण तिथे होऊ नये म्हणून ते झाडं लावण्याचा उपद्व्याप तिथे करतात. म्हणजे मूळ तपोवनातली जी वर्षानुवर्षाची झाडं आहेत ती कुठेही कापत नाहीये. हे काय करतात की जागा मोकळी दिसली की कोणीतरी येऊन तिथे झोपड्या टाकणार, कोणीतरी येऊन टपरं लावणार आणि मग प्रशासनासमोर अडचण अशी असते की कुंभमेळ्यात हे अतिक्रमण काढायचं कसं. म्हणून यांनी उपद्व्याप काय केला की अनेक लोकांना तिथे येऊन झाडं लावण्याकरता जागा दिली. मग या मधल्या वर्षाच्या काळात त्या ठिकाणी झाडं लावण्यात येतात आणि मग ते कुंभमेळा आला की ती जागा मोकळी केली जाते. भोसलेजी कसं आहे ना आचार्यजी, हे बघा, हे तर फार सोपं आहे. तुम्ही तपोवनला 1000 वेळा जाऊन आलेला असाल, मी आता जाऊन आलो, मी याच्या आधी जाऊन आलोय. ज्या महापालिकेने त्या खुणा केलेले झाडं आहेत, ज्याच्यावर फुल्या मारल्या आहेत, त्याच्यावरती म्हणजे ती तोडली जाणार आहेत, ती झाडं बघून नाही वाटत होती 10 वर्षापासूनची लावलेली आहेत. ती अनेक वर्षापासूनची लावलेली झाडे एवढी ती मोठी झाडं आहेत. तर हा प्रयास करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये एक मध्यम मार्ग काढून नागरिकांचंही ऐकावं. ते तुमचेच नागरिकांना, त्यांनीच तर तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यांच्याच भावना जर सरकारला समजून घ्यायच्या नसतील आणि एकीकडे एक काहीतरी बोलायचं, दुसरीकडे वेगळं काहीतरी बोलायचं आणि महापालिकेचे आयुक्त त्याचं समर्थन करतात, नागरिक चिडलेले आहेत याच्यावरती. आणि तो काही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, ना तो भाजपचा आहे, ना तो काँग्रेसचा आहे, ना शिवसेनेचा, ना कुठल्याच पक्षाचा नाही. त्याचं म्हणणं आहे आमचा श्वास नका रोखू, एवढंच तर म्हणणं आहे हो. निश्चितपणानं हे बघा, सरकार कुठेही अडेल तट्टूपणाची भूमिका घेणार नाही. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की झाडं वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. पण आता ज्या वेळेला ते शक्यच नसेल, अपरिहार्यता असेल, त्याच वेळेला झाडं कापली जातील. सरसकट सगळी झाडं काढली जाणार नाहीत. पण ज्या ठिकाणी आता पर्यायच उपलब्ध नाहीये, आता दुसरीकडे मग याच्याकरता काय आहे की आता साधू महंत ज्या वेळेला आखाड्यांचे येतील ते म्हणणार की आता शतकानुशतके आम्ही आखाडे इथे लावत आलेलो, तुम्ही आता आम्हाला ऐन वेळेला म्हणणार इथून उचला आणि तिकडे जा 2 किलोमीटरवर. हे पण शक्य होणार नाहीये. साधूग्राम, तुम्ही आता तिथून जाऊन आलात, तुम्ही तिथे कमान पाहिली असेल, साधूग्राम त्याच ठिकाणावर आहे. ते दर 12 वर्षांनी त्याच ठिकाणी उतरतात. त्याच्यामुळे तिथून साधूग्राम आपल्याला हलवता येणार नाही. कुठे साधू असं थोडी म्हणतात की मला तर नाही वाटत की साधू पण खूप मोठी लोक आहेत. ते असं तर म्हणत नसते आम्हाला भव्य शामियाने हवेत, आम्हाला भव्य आहेत. ते झाडांच्या खाली पण राहणारे लोक आहेत. इतकी वर्ष तपश्चर्या करणाऱ्या लोक जी साधू मंडळी आहेत, ती काय अशा काय एकदम भव्य शामियानात तपश्चर्या करतात किंवा अशी तर परिस्थिती नाहीये ना. तर ती माणसं ते समजून घेणार नाहीत का? तुमच्यासारखी माणसं त्यांना समजावू शकतात किंवा त्यांना समजवण्याची गरज काय? त्यांना जर ही परिस्थिती सांगितली की देशाच्या नागरिकाला ही झाडं हवी आहेत, तर मला नाही वाटत की हे साधूग्राम मधली येणारे जे साधू महंत जे मोठी लोक आहेत ते याला काही विरोध करतील किंवा अडून बसतील की नाही आम्हाला असंच पाहिजे. असं आहे की आमची सगळ्यांची भूमिका पण हीच आहे की कुंभमेळा पर्यावरण पूरकच झाला पाहिजे आणि शासन सुद्धा कुंभमेळा पर्यावरण पूरकच करेल. पण आपण दुसरी तांत्रिक बाब ही पण लक्षात घेतली पाहिजे की नाशिकचा कुंभमेळा हा भर पावसाळ्यातला कुंभमेळा असतो.
ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि नाशिकला पाऊस मोठ्या प्रमाणात असतो. सगळ्या साधू महंतांना आपल्याला पत्र्याचे शेड करून द्यावे लागतात. म्हणजे अनेकांनी अनेक मार्ग सुचवले की झाडाखाली बसतील, झोपड्याच केल्या जातील, पण पत्र्याचे शेड आपल्याला करावे लागतात. जवळपास 1.5-2 महिने ते या ठिकाणी मुक्कामाला असतात. आणि अनेक आखाडे असे आहेत की ज्यांचे हजारो शिष्य देशभरातनं त्यांच्याकडे कथा कीर्तन ऐकायला येतात. त्याच्यामुळे 15-15 दिवस भागवत कथा चालते, रामायण कथा चालते. हजारो लोक, भाविक भक्त त्या ठिकाणी भजन कीर्तन करतात. अशा वेळेला त्यांना त्या ठिकाणी तंबू तर मोठे टाकावे लागतात, पत्र्याचे शेड करावे लागतात, एवढ्या नागरिकांसाठी टॉयलेट बाथरूम करावे लागतात, महिलांना वस्त्रांतर बदलासाठी व्यवस्था करावी लागते. अशा अनेक तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहे. केवळ निवासाची सोय नाही तर त्या ठिकाणी भजन कीर्तक मंडप उभारावे लागतात, टॉयलेट बाथरूम उभारावे लागतात, किचन्स असतात, एवढ्या लोकांची भोजनालय असतात. या सगळ्या गोष्टींची उपलब्धता करावी लागते. आणि मुख्य म्हणजे मी पुन्हा एकदा हा मुद्दा हायलाईट करतो की नाशिकचा कुंभमेळा भर पावसाळ्यात असतो आणि नाशिकला पाऊस मोठ्या प्रमाणात असतो. ही सगळी तांत्रिक अडचण आहे. सरकारला झाडं काढून काय मिळणार आहे? त्याच्यामुळे सरकार कुठेतरी मुद्दाम झाडं काढतंय अशातला हा भाग नाही. पण हे बघा, कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांचा आहे. तो नाशिककरांचाही आहे, तो साधू महंतांचाही आहे. सरकारचा कुंभमेळा नाहीये. सरकार व्यवस्था करणारा एक घटक आहे आणि सगळी जबाबदारी शेवटी सरकारवर येणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं याच्यात अजूनही साधू महंत, खरे वृक्षप्रेमी आणि शासन, प्रशासन. खरे वृक्षप्रेमी हा शब्द का वापरताय नेहमी? मी तर बघितलं तिकडे जाऊन ते साधी लोक आहेत बिचारी, ती नागरिक आहेत, साधे कंपनीत काम करणारी लोक आहेत. म्हणजे ह्याच्यात खरे खोटे असं का? नाही, हे बघा, खऱ्या वृक्षप्रेम्यांचा आम्ही सन्मान करतो, त्यांच्या भावनांचा निश्चितपणाने आदर राखू. पण असं आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक धर्मविरोधी लोक सुद्धा याच्यात सहभागी झालेले आहेत की ज्यांनी नेहमी आमच्या देवी देवतांवर टीका केलेली आहे, ज्यांनी कुंभमेळ्याची गरज नाही, कुंभमेळा कशाला करायचा, कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे, साधू संतांना घालून पाडून बोलणारे लोक, असे सुद्धा लोक या आंदोलनाचा घटक झालेले आहेत. हे नाकारता येणार नाही. म्हणून दुसरीकडे आचार्यजी, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये अशी लोक सुद्धा गेलेली आहेत. पण हे तुम्हाला मग कधी कसं पटतं की भाजपचेच आमदार नितेश राणे अशा प्रकारची वक्तव्य या सगळ्या गोष्टींवरती करतात की तुम्हाला कत्तल केलेली तर तेव्हा तुम्ही कुठे गेला होता, अशा प्रकारे वक्तव्य करणं तुम्हाला पटतं का? म्हणजे आता पक्षाचे आहेत म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका, पण हे अशा प्रकारची वक्तव्य अशा गोष्टींच्या वेळेला करणं हे कितपत योग्य आहे? नाही, हे बघा, ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले ते म्हणाले, ते ह्याच विषयावरती म्हणाले की इकडे तुम्ही तपोवनामध्ये झाडांना हे करताय, कत्तलीला विरोध, ते कत्तल तुम्हाला चालते का? मग तेव्हा काय करत होतात तुम्ही? सरळ सरळ ही अशी वक्तव्य योग्य आहेत का? ती नागरिक काय बसले ते काय म्हणाले का त्या बाबतीत? म्हणजे अशा प्रकारे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेला काहीतरी आपला वेगळाच मेसेज द्यायचा. विषय कुठला आहे आणि आपण काय? अशा कमेंट्स तुम्हाला योग्य वाटतात? नाही, हे बघा, कोण काय म्हणालं याच्याच पक्षाचे आमदार आहेत. ठीक आहे, ते काय म्हणालेत हे मी बघितलेलं नाही. पण मी आपल्याला एकच सांगतो, खरे वृक्षप्रेमी जे आहेत त्यांच्या भावना शासन निश्चितपणानं समजून घेईल. मला अजूनही वाटतं की हे त्यांच्या ज्या भावना आहेत ते प्रशासन आणि साधू महंत या तिन्ही घटकांनी एकत्रित बसून योग्य मार्ग याच्यातनं काढला पाहिजे आणि सरकार तो निश्चितपणानं प्रयत्न करेल आणि योग्य मार्ग यातनं निवडेल असं मला वाटतं. पण जर वृक्षप्रेमींच्या आडून धर्मावर कोणी टीका करणार असेल आणि थेट कुंभमेळ्यावर प्रश्न कोणी उपस्थित करणार असेल तर त्यांचे अजेंडे आम्ही खपवून घेणार नाही. याचा असाही एक विरोध होतोय त्याच्या मागे, कारण ह्याच्यामध्ये काही गोष्टी ते अजून सिद्ध व्हायचंय. पण त्याच्यामध्ये असे पण आहेत की महापालिकेमध्ये या बाबतीत मीटिंग सुद्धा झालेल्या आहेत. या बाबतीत पुढच्या काही गोष्टींना सुरुवात व्हायची सुद्धा प्रोसेस सुरू झालेली आहे की ह्याच्या मागे असं म्हणतात की ह्या साधूग्रामच्या मागे एक हब वसवून पुढे भविष्यामध्ये इथे वेगळंच काहीतरी उभारण्याचा जो काही कट रचला जातोय. आता ह्याच्यामध्ये कुठलाही धर्म नाही, मी आधीच तुम्हाला क्लिअर करतो, धर्माबद्दल याच्याबद्दल नाही. विरोधकांचं असं म्हणणं आहे किंवा तिथे येणारा जो वृक्षप्रेमी आहे त्याचं म्हणणं आहे की हा डाव आहे की या साधूग्राममध्ये भव्य दिव्य असं सगळं उभारायचं आणि ती जागा नंतर हब म्हणून वापरायची. हे कुठे ना कुठेतरी जे चालू आहे आणि त्याच्यामध्ये टेंडर जी काढली जात आहेत ती कोणाची कंपन्या आहेत
ह्याच्यावर जे बोट ठेवलं जात आहे ह्याच्यामध्ये काय हा हब होणार की नाही होणार? हे बघा, कुठेही असा हब बीब काही होणार नाही. नाशिकसाठी साधूग्रामची जागा अशा बैठका महापालिकेत का होत आहेत मग? तेच सांगतो. नाशिकमध्ये 350 एकर जागा साधूग्रामसाठी आहे. त्यातली सुद्धा मला वाटतं 90 की 99 एकरच शासनाच्या ताब्यात आहे. बाकीची अजून सुद्धा पूर्णपणे शासनाने अधिग्रहित केलेली नाही. उलट शासनाकडे साधू महंत म्हणतायत की 350 एकर जागा पुरत नाही, तुम्ही कमीत कमी 1000 एकर जागा कायमस्वरूपी साधूग्रामसाठी आरक्षित ठेवा. तर ती करण्याची सुद्धा अजूनपर्यंत कुठली हालचाल झालेली नाहीये, कारण आजूबाजूला वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा असले हब बीब काही होणार नाही. राहिला प्रश्न 1-2 प्रयोजन महानगरपालिकेने केलेले आहेत, ते म्हणजे एक्झिबिशन सेंटर, भारत मंडपम वगैरे अशा गोष्टींचा. पण त्याच्यासाठी सुद्धा कुठेही वृक्षतोड केली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वृक्षतोड करून भारत मंडपम उभारलंय, कुठेतरी एक्झिबिशन सेंटर उभारलंय असं होणार नाही. आणि कुठलं हब, कुठले काय काय नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, अमुक कंपन्यांना दिलं जाणार, तमुक बिल्डरच्या घशात जागा घातली जाणार, यातलं काहीही होणार नाही. साधूग्राम हे साधूग्रामच राहील आणि कायमस्वरूपी साधूग्राम म्हणूनच आरक्षित राहील. पण कसं होतंय ना, महायुतीत तुम्ही असं तिघे जण आहात, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. अजितदादांनी तर आपली हे सांगितले ना की अजितदादा म्हणाले की हे जर होत नसेल तर तुम्ही नका करू. आमची अशी भूमिका आहे, झाडं तोडू नका. त्यांच्याच पक्षाचे आहेत, अभिनेते आहेत, सयाजी शिंदे त्यांच्याच पक्षात काम करतात. सयाजी शिंदे किती मोठे वृक्षप्रेमी आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. इथली जनता असेल, उद्या कलाकार मंडळी येत आहेत नाशिकमध्ये, ते एक मोठी भव्य रॅली काढतायत इथे. जर इतक्या प्रमाणावर, इतक्या स्तरातनं जर लोक म्हणतात, स्वतः अजित पवार जर म्हणतात, राज्याचे उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, जर तुमच्या महायुतीमधलीच लोक जर हे असं म्हणत असतील तर ह्याचा विचार कुठे ना कुठेतरी करायला पाहिजे की नाही भोसलेजी? तुम्ही पण नाशिकचे नागरिक आहात. असं आहे, आम्ही पूर्णपणे त्याच बाजूचे आहोत. म्हणजे अजितदादांनी काय म्हटलंय की वृक्षतोड करू नये, कुंभ करू नये, व्यवस्था करू नये असं म्हटलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा हेच म्हणतायत की आम्ही सुद्धा कुठेही सरसकट झाडं काढणार नाही आहोत. अत्यंत आवश्यक ज्या ठिकाणी अपरिहार्य जागा आहे की इथे आता हे वृक्ष हटवल्याशिवाय पर्यायच नाहीये, त्याच ठिकाणी काढावी लागणार आहे. म्हणून कुठेही आम्ही वृक्षतोड करतो आहोत आणि बाकीचे आम्हाला विरोध करतात अशा काहीच प्रकार नाही. आजच आता शिवसेना शिंदे गटाची लोक तिथे आंदोलनाला येत आहेत. म्हणजे ही तुमच्याच महायुतीतले 2 पक्ष आहेत ना. आज आंदोलन होतंय, आता थोड्या वेळात तिकडे आंदोलन होतंय शिवसेना शिंदे सेनेचं की झाडं तोडू नका म्हणून. आता काय करायचं? म्हणून तर आम्हाला हा प्रश्न विचारावा लागतो. नाही, असं आहे की आंदोलन कशामुळे होतंय मला माहित नाही, म्हणजे त्यांचे लोक कशामुळे आले. काल तर ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेला आपण पाहिलं असेल, शिंदे साहेब त्यांच्या बाजूला होते आणि मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की मी, एकनाथराव शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघांचाही हा एकत्रित निर्णय आहे. मग जर शिंदे साहेब तिथे काही बोलत नाहीत आणि इथे जर त्यांचे लोक येऊन आंदोलन करत असतील तर मला वाटतं हा त्यांच्यातला अंतर्गत लूपहोल कुठेतरी आहे. पण मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो की कुठेही सरसकट वृक्षतोड होणार नाही. नागरिकांनी निश्चिंत असावं. कुंभमेळा करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती यंत्रणा शासन योग्य प्रकारे करेल. नागरिकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवावा आणि चर्चेतनं मार्ग सोडवावा. तुम्ही जर असं म्हणताय की सरकार या गोष्टीबद्दल सकारात्मक आहे, ते चर्चा करणार आहे, ते झाडांना जास्त झाडं तोडली जाऊ नयेत ह्या माध्यमातून पण काम करतायत, काही त्रुटी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, काही ठिकाणी पर्यायच नाहीये, जागा कमी आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय, चला आम्हाला पटतंय, सरकारची भूमिका असेल. मग जर सरकारची इतकी चांगली भूमिका आहे तर मग तुम्हाला असं म्हणायचं का किंवा आम्ही असं समजू का की इकडची महापालिका ह्या सगळ्या इश्यू हँडल करण्यात किंवा महापालिकेचे अधिकारी, आयुक्त हे तर सरकारी लोक आहेत, सरकारी अधिकारी आहेत, हे सगळा इश्यू हँडल करायला कुठेतरी कमी पडलेत, हे नक्की आहे. हा, याच्यात हा भाग आपल्याला म्हणता येईल की निश्चित प्रकारे नाशिक महानगरपालिकेतलं प्रशासन हे नागरिकांशी मोकळेपणाने संवाद साधण्यात कमी पडलाय. म्हणजे आज कुंभमेळ्याचा इतका मोठा विकास आणि इतकी चांगली तयारी महाराष्ट्र शासन करतंय, पण नाशकातले स्थानिक प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणा ही नागरिकांना आपली बाजू पटवून देण्याची जी सत्य बाजू आहे ती लोकांना समजावून सांगण्यात कमी पडते. मला वाटतं हा संवादाचा कुठेतरी अभाव आहे
आणि तो महापालिकेने दुरुस्त केला पाहिजे. आताच आमचे सहकारी जे इकडे काम करतात नाशिकमध्ये, नाशिक परिसराचा संपूर्ण अभ्यास करतात, तिकडे काम करतात, ते प्रवीणजींनी मला एक माहिती दिली आणि की ही माहिती फार धक्कादायक आहे आणि तुम्ही त्याचा फॉलोअप करायला हवा. कारण की तुम्ही आध्यात्मिक सेलचा पूर्णपणे अभ्यास करता, तुम्ही त्याच्यासाठी काम पण करता. या रिक्रिएशन सेंटरच्या नावाखाली इथल्या नाशिकमधल्या 9 मंदिरांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. जर आता हा धर्मावर घाला नाही का, आता तुम्ही याच्यावरून उफाळून येणार नाही का? हेच प्रशासन आहे. म्हणजे रिक्रिएशन कसलं करायचंय तुम्हाला आणि यासाठी तुम्ही मंदिरांना नोटिसा देता, हे चुकीचं आहे की नाही? निश्चित प्रकारे या ज्या मंदिरांना नोटीस दिलेल्या आहेत त्याची मी स्वतः माहिती घेईन आणि कुठल्याही प्रकारे नाशकातलं कुठलंही मंदिर असेल किंवा आश्रम असेल यांची जागा किंवा त्यांना तिथून हटवण्यात येणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेऊ आणि कोणत्याही आखाड्यांना आणि त्यांच्या व्यवस्था या विकासाच्या अंतर्गत बाधित होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि कुठल्याही प्रकारे त्यांना नोटीस ज्या गेलेल्या असतील त्याचं पूर्ण समाधान करण्याचं काम आम्ही स्वतः करू. मी शेवटचा प्रश्न विचारतो, कारण की तसं बघायला गेलं तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या फार जवळचे आहात. तुमच्या कामातनं, तुमच्या वक्तव्यातनं, बोलण्यातनं, तुम्ही जे काम करता त्याच्यामधनं तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही नाशिकमधले आहात, स्थानिक आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तर एकदा फडणवीसांकडे जावं आणि सांगावं की मला असं वाटतं की फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी एक 10 मिनिटं या नागरिकांना दिली आणि त्यांना जर हे सगळं समजावून सांगितलं, जर त्यांचं म्हणणं असेल की हे आम्ही सकारात्मक सगळ्या गोष्टीने बघतोय, तर हे नागरिक ऐकतील की? एवढी आंदोलनं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे सरकारबद्दल एक चुकीचा मेसेज जातोय असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक 10 मिनिटं तिथे यावं आणि त्यांच्याशी चर्चा करावी असं तुम्ही नाही वाटत? हा सगळा मुद्दाच संपून जाईल. नाही, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री या संदर्भात त्यांनी माहिती निश्चितपणानं मागवलेली असेल आणि एवढं आज बघा गेले 8-10 दिवस झाले माध्यमांमध्ये जर एवढी चर्चा सुरू आहे तर निश्चितपणानं त्या सगळ्या प्रकरणाची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांकडे इत्यंभूत असेल. मी का विचारतोय तुम्हाला, कारण की म्हणजे पक्षाचा प्रचार करणं याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण 36-37 सभा जर मुख्यमंत्री घेऊ शकतात तर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला 10 मिनिटं द्यायला त्यांच्याकडे वेळ असला पाहिजे. ते नागरिक तर तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरे वृक्षप्रेमी असतील तर त्या खऱ्या वृक्षप्रेमींना सामोरं जाऊन ते काय त्यांच्यावरती काय आरडाओरडा करणार नाहीयेत. जर मुख्यमंत्र्यांनी त्यांची जी सकारात्मक बाजू पटवून दिली तर हा विषयच संपेल. चर्चेने इथे या राज्यात विषय का सुटत नाहीत? याला मग धर्माचा रंग, याला मग कुठेतरी वेगळा रंग, मग याच्यामध्ये राजकारण हे आणलं जातं. नागरिक तुमचे आहेत, तुम्हीच नागरिकांनीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तर या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देणं लागत नाहीत का मुख्यमंत्री? निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री हे नागरिकांना उत्तरदायी असतात आणि देवेंद्रजी फडणवीस हे लोकाभिमुखच नेते आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला हा निर्णय होईल की इथल्या शिष्टमंडळासोबत जर चर्चा करायची असेल तर मला नाही वाटत मुख्यमंत्री कुठेही त्याला नकार देतील. इथलं जे खऱ्या वृक्षप्रेमींचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी निश्चित प्रकारे मुख्यमंत्री संवाद साधतील. पण आता एकंदरीत असं दिसतंय की वृक्षप्रेमींची संख्या फार कमी आहे आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना तिथं आणलं जात आहे आणि गैरसमज पसरवणारे जे घटक आहेत ते कुठेतरी राजकीय अजेंडा त्यांचे राबवत आहेत. म्हणजे मी आपल्याला सांगतो, सयाजी शिंदे खूप मोठे वृक्षप्रेमी आहेत, त्याबाबत आक्षेप नाही, पण सयाजी शिंदे या ठिकाणी येऊन वक्तव्य काय करतात? साधू आले काय, गेले काय, मेले काय, ही बोलण्याची भाषा आहे? हे तुम्हाला साधू संतांवर हे टीका अपमानजनक वाटत नाही? दुसरीकडे निरंजन टकले नावाचे तथाकथित पत्रकार आहेत, त्यांची सगळी वक्तव्य काढा, ती सगळी हिंदू धर्मा विरोधातली आहेत, कुंभमेळ्यावर टीका टिप्पणी करणारी आहेत. असे लोकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून नागरिकांना संभ्रमित करून लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी आणायला भाग पडतायत. मला वाटतं याच्यामध्ये राजकीय प्रेरित अशा स्वरूपाची लोक जास्त आहेत. ते त्यांचा राजकीय अजेंडा आणि खास करून महिनाभरात नाशिक महापालिकेला निवडणूक होते आहे, ही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ज्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत अशा लोकांनीही वृक्षप्रेमींना समोर करून आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केलाय. पण
मुख्यमंत्री हे चक्रव्यूह नक्की भेदतील, खऱ्या वृक्षप्रेम्यांशी संवाद साधतील आणि त्यांचं समाधान करतील, याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. मला एक चांगलं वाटलं, मी शेवटचा परत एक प्रश्न विचारतो. मला एक चांगलं वाटलं की तुम्ही माध्यमांसमोर येऊन बोलताय तरी. नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार आहेत, एक शब्द सुद्धा कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीयेत. ते सगळं त्यांनी महाजन साहेबांवरती टाकून दिलंय. गिरीश महाजन सरांना विचारा, आम्हाला याच्यातलं काहीच माहिती नसतं. आम्ही नाशिकच्या नागरिकांनी जर तुम्हाला ते निवडून दिलेलं आहे तर ह्याची माहिती असणं, आणि नाशिकच्या नागरिकांना, आता ते खरे खोटे हा मला नाही माहिती, पण जर नागरिकांना जर त्यांचेच आमदार, त्यांचेच लोकप्रतिनिधी उत्तर देत नसतील, आज कुठल्याही माध्यमांसमोर येऊन या 3 आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही ना. तपोवनमध्ये येऊन त्यांनी या नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा वेळेला नागरिक चिडणार नाही तर काय होणार, की आम्ही यांना निवडून दिलं, ते आमच्याबद्दल बोलायला तयार नाहीत, आमची तक्रार पण कुठे हे करायला तयार नाहीत. ह्या 3 आमदारांना कोणी रोखलंय, कोणी थांबवलंय का, दबाव आहे का त्यांच्यावरती? नाही, म्हणजे मला याचं कळालं नाही. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला पत्रकार प्रश्न विचारतात त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. हे तर नाशिकचे आमदार आहेत ना. आपण गिरीश महाजनांसंदर्भात बोललात, त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं त्यांनी त्यांचा खुलासा केलेला आहे. त्यावेळेला लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्या नागरिकांची बाजू समजून घेतली पाहिजे आणि समाधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नागरिक आणि सरकार याच्यातला दुवा म्हणून काम करणं हेच लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि मला वाटतं का थांबलेत याचं उत्तर माझ्याकडेही नाहीये, पण त्यांनी निश्चितपणानं नागरिकांमध्ये गेलं पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांची वाचा फोडली पाहिजे आणि त्यांचं समय नागरिकांना शासनाची बाजू काय आहे ती समजावून सांगितली पाहिजे. जर नागरिकांमध्ये संभ्रम असेल तर तो दूर केला पाहिजे आणि जर त्यातली काही वास्तविकता असेल तर ती सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे असं मला वाटतं. आचार्य भोसले नाशिककर म्हणून ना, बाकी पक्ष ते कुठल्या आध्यात्मिक आघाडीकडचे प्रमुख आहेत हे मी प्रश्न विचारत नाही. मला विचारायचंय की भोसले नाशिककर आहेत, त्यांची बाजू काय आहे? झाडं तोडली पाहिजेत की झाडं राहिली पाहिजे? मी नाशिककर म्हणूनच आपल्याशी बोलतो आहे आणि नाशिकच्या सोबतच मी साधू महंतांचा सेवक सुद्धा आहे. त्याच्यामुळे नाशिकची सगळी झाडं वाचलीच पाहिजे. कुंभमेळा पर्यावरण पूरकच झाला पाहिजे, पण तो पर्यावरणपूरक कुंभ करत असताना तो सुरक्षित कुंभ सुद्धा झाला पाहिजे, तो सर्वांना स्थानमान देणारा कुंभ सुद्धा झाला पाहिजे आणि व्यवस्था निर्माण करणारा सुद्धा झाला पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याही टोकाची भूमिका न घेता, म्हणजे वृक्षतोड कराच अशी सुद्धा नाही आणि वृक्ष तोडूच नका, काढूच नका अशी सुद्धा नाही, एक मधला मार्ग काढून, सुवर्ण मध्य काढून पर्यावरणपूरक पण व्यवस्था असणारा कुंभ करावा, ही नाशिककर म्हणून आणि साधू महंतांचा सेवक म्हणून माझी भूमिका आहे. हे होते आचार्य भोसलेजी, कारण त्यांनी जे सांगितलेलं आहे की एक मध्यम मार्ग निवडावा, ना झाडं तोडली जावीत किंवा पण काही झाडं जर मध्ये येत पण असतील आणि जर प्रशासनाकडे पर्याय नसेल तर त्याला काही करता येणार नाही, पण एक मध्यम मार्ग निवडावा. पण त्यांनी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे की महापालिकेने हा विषय तितका गांभीर्याने घेतलेला नव्हता. त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देऊन जर व्यवस्थित समजावून सांगितलं असतं तर हा विरोध इतका तीव्र झाला नसता. महापालिकेने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. भाजप म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा सकारात्मक सूर या बाबतीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघूया की भविष्यात तपोवनमधलं जे काही झाडांवरनं झालेलं एक राजकारण आहे किंवा झाडं तोडली जातील किंवा तोडली जाणार नाहीत याच्यावरून जे राजकारण तापलेलं आहे ते कधी शांत होईल. कारण नाशिक ही गुलाबी थंडीसाठी ओळखली जाते, त्याच्यामुळे नाशिकमधलं हे जे तापलेलं वातावरण आहे ते गुलाबी थंडीत जातंय का हे बघावं लागेल. प्रशासन, सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये एक सामंजस्य होऊन मध्यम मार्ग निघतोय का हे आता येत्या भविष्यातच कळेल. कॅमेरामन आशिष धामापूरकर सह मी अजय परसुरे, नाशिक.